तर जय महाराष्ट्र भावांनो, आज आपला मुक्काम होता पुण्यामध्ये. सकाळी लवकर उठलो, बघू शकता वातावरण कसं झालं होतं. आणि ह्या पोरांनी तर काय रात्रभर धिंगाणा घातलेलं, त्यामुळे ह्यांची झोप झाली नव्हती. ह्यांना बळच उठवलं, कारण आपल्याला जायचं होतं एका उद्यानामध्ये म्हणजेच गार्डन मध्ये चालत. एसएम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन नवी पेठ पासून ते स्वारगेट पर्यंत. मग काय सकाळ सकाळी सगळ्यांना उठवून निघालो चालत. ह्या झाडाला म्हणलं, अरे तू किती झाडा झाला, चल की आमच्यावर चालाय. नाही म्हणला, गेला बाजूला. एवढं प्रसन्न मन करणारं वातावरण झालं होतं. या पक्ष्यांचा थवा बघून तर आहे ना लय भारी वाटलं. आम्ही गेलो गार्डन मध्ये डायरेक्ट गेल्या गेल्या मगरीच्या तोंडात हात घातला. म्हणलं खाती काय वेगवेगळ्या प्रकारचे तिथं प्राणी पक्षी बघितले. आणि ह्याला म्हणलं, तिकडे काय बघतो, माझ्याकडे बघ. गावारला न तो मग बारक्या पोरांसारखं सगळं इकडे तिकडे खेळलो. मज्जा केली. डायरेक्ट हत्तीकडे. कसा आहे हत्ती, त्याला म्हणलं तुला भेटतो काय मी. नाही म्हणलं, परत घ्यायचा पायाखाली. आलो त्याच्यापासून. तशी तर माझी पण झोप झाली नव्हती बरं का, पण इथल्या गार्डनला आल्यावरती मन एकदम आहे ना मोकळं झालं, फ्रेश झालं. अशा तऱ्हेनं मग गार्डन मधनं आम्ही निघालो माघारी आल्यावरती पोहोचलो सोशलिस्ट फाउंडेशन मध्ये. इथं एक वाक्य लय भारी लिहिलं होतं बरं का, खरा तो एकच धर्म. आपलं काय चाललंय बघा. आंघोळ केली आणि गेलो नाश्ता करायला गेलो तर काय नाश्ता संपला होता, कारण सगळ्यात उशीर मीच गेलो. म्हणलं वरती आलो, हॉलमध्ये नसलो वाजलो, जमतं ना आपलं. चहाचा ब्रेक झाला, चहा बिस्किट खाल्लं आणि परत आलो हॉलमध्ये, कारण आपल्या सारख्या ऍक्टिव्हिटी चालू होत्या. आणि पोराने ते डायरेक्ट आहे ना चित्रामध्ये डायरेक्ट या पोरीच्या हृदयात माझं नाव टाकलं होतं. असं पहिल्यांदाच कुठल्या तरी पोरीच्या हृदयात आहे ना माझं नाव बघायला भेटलं होतं. लय खुश झालेलं. मग दुपारी जेवणाचा ब्रेक झाला, पोटभर जेवलो आणि मला लवकर हॉटेलला जायचं होतं, म्हणून सगळ्याचा निरोप घेतला आणि आलो हॉटेलला. आल्यावरती एक व्हिडिओचं शूट वगैरे झालं. आजचा ब्लॉग संपला. धन्यवाद.